नामाचे चिंतन तेने सुफळ संसार होय जना। सर्व हे माईक नाशिवंत साचे काय सुख त्याचे मानितसा। निर्वाणी तारक विठोबाचे नाम तेने भवश्रम दूर होय। सर्व हे माईक नाशिवंत साचे काय सुख त्याचे मानितसा। चोखा मने नाम जपा दिननिशी तेने सदा सुखी होय जना। सर्व हे माईक नाशिवंत साचे काय सुख त्याचे मानितसा। विठ्ठल मोठाले विद्वान साधु संत सत्पुरुष महायोग पीठे तटे भीमरथ परम पुंडरीकायं दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदं परब्रह्मलिंगं भज पांडुरंग गरुड मन पांडुरंग गरुड ध्यान मूलं गुरुरमूर्ति पूजा मूलं गुरुपदं मंत्र मूलं गुरुर्वाक्यं मोक्ष मूलं गुरुकृपा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनोनी विशेषत्यादरू विवेकावरी कृपाळू बोधार माझा ज्ञानेश्वर
अखंड सर्व काळ नामाचे चिंतन, तेने सुफळ संसार होय जना। सर्व हे माईक नासिवंत साचे, काय सुख त्याचे मानितसा। निर्वाणी तारक विठोबाचे नाम, तेने भवश्रम दूर होय। सर्व हे माईक नासिवंत साचे, काय सुख त्याचे मानितसा। चोखा मने नाम जपा दिननिशी, तेने सदा सुखी होय जना। सर्व हे माईक नासिवंत साचे, आणि काय सुख याचे मानितसा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान नामधारक संत शिरोमणी भगवंताचे लाडके असे संत चोखोबा महाराज यांचा नामपर प्रकरणातील अभंग आहे। विठ्ठल म्हणून सेवेचं प्रयोजन समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाचं औचित्य साधून आणि आज आपल्या गावामध्ये श्री रामकथेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्तानं आजची पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। बरेच दिवसापासून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा, रामकथा, हरिकीर्तन आपल्या संतभूमी वरा जहागीर ही नगरी, ज्या ठिकाणी अवलिया बाबा सारखे संत होऊन गेले, अनेक साधू संतांची ज्या भूमीला त्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेली अशी भूमी म्हणजे वारा जहागीर। आणि आज रामकथेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली। म्हणून आपली संप्रदायाची मर्यादा आहे, परंपरा आहे की कोणतेही काम जर करायचं असलं सर्वप्रथम ते भगवंताचं नाम स्मरण करूनच त्याला आरंभ करायचा आहे। म्हणून पहिलं कीर्तन म्हणून मी सुद्धा आणि भगवंताच्या ज्या नामाचं महात्म्य सांगणारा जो अभंग आहे आणि त्या अभंगावर तो अभंग सेवे करता घेतलेला आहे। विठ्ठल पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे त्याचं नामस्मरण आणि भगवंताची जी मंगलमय मूर्ती आहे असे गणपती बाप्पा। कारण शास्त्र असं सांगते गणपतीची आराधना केल्याशिवाय, गणेशाची पूजा केल्याशिवाय इतर दैवताला ते प्राप्तच होत नाही। म्हणून कार्याच्या आरंभाला गणपती बाप्पाचं जे नामस्मरण आम्ही करतो, त्याचं स्मरण करतो, याचं कारण काय आहे तर या कार्यामध्ये जे येणारे विघ्न असतील आणि त्या विघ्नाचं निवारण करणारे गणपती बाप्पा कोण आहेत? गणपती देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशो, मने निवृत्तीदासो अवधारी जोजी। गणपती बाप्पा कोण आहेत? तर परमात्माचंच ते स्वरूप आहे। अनंत रूपे अनंत वेशे, देखिले मी त्याशी। भगवंताच्या अनेक रूपापैकी एक गणेशाची मंगलमय मूर्ती आहे। का ती मंगल मानल्या जाते तसं परमात्माचं प्रत्येक मूर्ती, प्रत्येक परमात्मा मंगलमयच आहे। भगवंत कोणतंही स्वरूप असो, प्रभू रामचंद्र असो, भगवान गोपाल कृष्ण असो, भगवान शिव असो, त्यांचं कार्य मंगल आहे। म्हणून मंगलाची मूर्ती कोण आहे तर ज्याच्या चित्तामध्ये, ज्याच्या विचारामध्ये किंवा ज्याच्या आचरणामध्ये अमंगलता नाही ते मंगल आहे। विठ्ठल म्हणून गणपती बाप्पाचं कार्य काय आहे तर जगाला सुख प्रदान करणं आणि दुःखाचं निवारण करणं। सुख करता दुःख हरता। तुमच्या आमच्या जीवनामधली संकट आहेत, जे येणारं दुःख आहे, येणारे विघ्न आहे, त्या विघ्नाचं हरण करणं हे गणपती बाप्पाचं कार्य आहे। म्हणून त्यांचं नामस्मरण केलं म्हणजे काय होते की ती त्यांची जबाबदारी आहे की मग या सप्ताहभर जी येणारी विघ्न आहेत ते गणपती बाप्पा त्या विघ्नाचं हरण करणं हे त्यांचं कार्य आहे। म्हणून
त्यांचं असं वर्णन आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. शास्त्रानं या श्लोकामध्ये जरी त्यांची वक्रता दाखवली, वक्रता म्हणजे वाकडेपणा, त्यांची शारीरिक वक्रता आहे, पण गणपती बाप्पाचं कार्य सरळ आहे म्हणून ती मंगलाची मूर्ती आहे. विठ्ठल म्हणून तुकोबरायांनी आणि गणपती महाराजाला पहिले नमन केलं. नमिला गणपती माऊली सारखा बाप्पा ही विवेकाची मूर्ती आहे म्हणून तुकोबरायानं गणपतीला नमन केलं, माऊली सारजा सरस्वतीला नमन केलं आणि आता गुरुराजा दंडवत सद्गुरूच्या पायावर तुकोबरायांनी दंडवत घातलं. का तर कोणत्याही जीवनामध्ये आम्ही कार्य करत असताना आणि सद्गुरूला सामोरं करायचं, आपण मनोमन मागे राहायचं, म्हणजे ते कार्य निश्चित पूर्णत्वाला नेणं हे सद्गुरूची जबाबदारी आहे. तुळशीदास महाराजांनी रामचरितमानस मध्ये गुरुची वंदना केली. वंदे नित्यबोधमयं गुरु शंकर रूपिणं यमाश्रितो हि वक्रूपी चंद्र सर्वत्र वंद्यते. सद्गुरूचं स्मरण काय करायचं, सद्गुरूला का वंदन करायचं, तर याचं कारण आहे महाराज. वंदे नित्यबोधमयं. सद्गुरु संत नित्य जीवाला बोध करत असतात. नित्य त्यांच्या बोध करण्यामध्ये खंडन नसते संताच्या. काय आम्ही फक्त या ठिकाणी उभं राहिलं म्हणजे मग आमचं कीर्तन आहे, आसनावर बसलं म्हणजे मग आमचं प्रवचन आहे. पण संताचं तसं नाही. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. संताच्या सहज बोलणं ते जगाच्या हिताचं बोलत असतं. त्यांच्या बोलण्यात डावपेच नसते, त्यांच्या बोलण्यात कपट नाही आणि त्यांच्या बोलण्यात द्वेष नाही. सहज संताचं जीवन सहज आहे. संत कोणाला म्हणायचं, मी नेहमी सांगतो. साधू कोणाला म्हणायचं, साधू जे सरळ आहे त्याला साधू म्हणायचं. मग पोशाखानं साधू, अंगावर जरी साधूचे कपडे घातले, आमचे बाबा सांगायचे 2 रुपयाचं चंदन आणलं की साधू. गुरुवारी जगदीश महाराज सांगायचे चंदन काय लय महाग आहे का, केवढे साधू बनवता येते. पण साधू कशाला म्हणायचं, साधू त्याचं बोलणं सरळ, त्याचं वागणं सरळ, ज्याच्या जीवनामध्ये सरळता आहे त्याला साधू म्हणतात. नाही आम्ही साधूचा वेध जरी घेतला पण बोलण्यातही सरळ नाही, वागण्यातही सरळ नाही, आचरणही सरळ नाही. सर्व ज्याच्या ठिकाणी हकडपणा भरलेला आहे, मग किती काही साधूचा वेश घेतल्याने ते संत होईल काय, नाही नाही. सरळ जे सरळ आहे ते साधू आहे. स म्हणजे सीता, र म्हणजे राम आणि ल म्हणजे लक्ष्मण. कारण ज्याचं वागणं बोलणं, ज्याचं जीवन सरळ आहे, ज्याचं जीवन सरळ आहे त्याच्याजवळ पहिले सीता म्हणजे लक्ष्मीचं वास्तव्य आहे, र म्हणजे रामाचं वास्तव्य आहे, ल म्हणजे वैराग्य रूपी लक्ष्मण त्याच्या जवळ आहे. म्हणून ते जीव सरळ जरी असला तर ते मंदिरात जरी नाही गेला तरी देव त्याच्या सोबत आहे. विठ्ठल विठ्ठल.
ते जगाला उपदेश करत असते ते सद्गुरू आहेत. आणि सद्गुरू कसे आहेत? गुरु शंकर रूपीनम. आपले जे सद्गुरू आहे ना ते प्रत्यक्ष शंकराचं स्वरूप आहे. म्हणून गुरुला वंदन केलं पाहिजे. हो का की तुळशीदास महाराज असं वर्णन करतात, ज्यानं सद्गुरूचं सानिध्य घेतलं, सानिध्य केलं. चंद्र कसा आहे? चंद्रा कोणता चंद्र आहे? भगवान शंकरानं सानिध्य घेतलं, द्वितीयेचा चंद्र आहे. आणि द्वितीयेचा चंद्र कसा आहे? वाकडा आहे. वाकडा. द्वितीयेच्या चंद्राने लोक परिणाम करतात, ते पौर्णिमेच्या नाही का? ते जरी पूर्ण असेल, हे वक्र आहे, पण सानिध्य कोणाचं आहे? त्यांनी भगवान शंकराचं सानिध्य घेतलं. ज्यानं भगवान शंकराचं सानिध्य घेतलं, तो वाकडा चंद्र जरी असेल तरी लोक त्याला वंदन करतात, द्वितीयेच्या चंद्राला. का तर सद्गुरूचं त्याला सानिध्य आहे. म्हणून चंद्र जरी वाकडा आहे, यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते. म्हणून जग आज इतिहास समाजामध्ये पडेल आहे. जो कोणी अधिक उंचाईवर शिखरावर गेला असेल, मग कोणीही क्षेत्रावर कोणीही क्षेत्रामध्ये असो, त्याला जर त्याच्या पाठीमागं पाहिलं तर आपल्याला सरळ दिसते ती इतिहास पडेल आहे. त्याच्या मागे सद्गुरूची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संतांचं सहज बोलणं, ते सहज जरी बोलणं त्याचं प्रवचन होते का, तर ते जगाच्या हिताचं बोलत असतं. आणि आम्ही आसनावर बसून या व्यासगादीवर बसून जरी प्रवचन कीर्तन करत असू तर आमचं कीर्तन होईल, प्रवचन होईल याची गॅरंटी नाही. वचन म्हणजे वाणी. त्यांचं प्रत्येक वचन आहे, जे शब्द आहेत ते समाजाच्या हिता करतायत. की बाबा या गरीब लोकांचं, या संसारात गांजलेल्या लोकांचं हित कसं होईल, ते आपलं हित पाहत असतात. म्हणून त्यांचे सहज बोलणे तरी प्रवचन आहे. आम्ही प्रवचन करून प्रवचन होणार नाही का, तर आमचा कुठेतरी त्याच्यामध्ये स्वार्थ असतो. विठ्ठल विठ्ठल. सद्गुरूला नमन करू. आपल्या गावामधून महान संत होऊन गेले अवलिया बाबा, त्यांच्या चरणावर दंडवत. गजानन महाराज, तुम्ही सर्व श्रोते मंडळी आणि या वारा जहागीर परिसरातील सर्व देवी देवतांना आपण नमस्कार करू, त्यांचं स्मरण करू आणि आपल्या अभंगाकडे वळू. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये संत चोखोबराय आणि असं वर्णन करतात, अखंड सर्व काळ नामाचे चिंतन, तेने सुफळ संसार होय जना. भगवंताचं नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. आणि जे आम्ही संसाराला काय म्हणतो, संसार कसा आहे? संसार निष्फळ आहे. संसार निष्फळ आहे. पण जरी तो निष्फळ असेल, संसार मिथ्या असेल, पण भगवंताच्या नावात एवढी पाऊर आहे की त्या संसाराला सुद्धा आणि भगवंताचं नाव फलद्रूप करतो. भगवान प्रभू रामचंद्र, रामासारखं कोणाचं नाव नाही. नाव रामाचं आणि रूप श्रीकृष्णाचं. आता राम रूपवान नाही असं म्हणता येणार नाही. प्रभू रामचंद्र रूपवान आहे, पण रामाच्या नामाचं महत्व आहे. नाम रामाचं, रूप श्रीकृष्णाचं, धाम भगवान शंकराचं आणि लीला ही सद्गुरूची आहे. विठ्ठल असं निदर्शनामध्ये येते की एक प्रभू रामचंद्र आहे आणि एक प्रभू रामचंद्राचं नाव आहे, भगवंताचं नाव आहे. म्हणून परमात्मा रामाईपेक्षा आणि भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य विशेष आहे. मला सांगा, प्रभू रामचंद्रानं अहिल्याचा उद्धार केला. अहिल्या शिळा झाली, राघवे पदी लागता मुक्त झाली. भगवंताच्या रजकणानं अहिल्याचा उद्धार झाला. केवढं भगवंताचं सामर्थ्य मला सांगा. पण रामानं किती अहिल्याचा उद्धार केला? रामानं
अहिल्याचा उद्धार केला, पण किती? एकच. रामानं एकच अहिल्याचा उद्धार केला, पण त्याच रामाच्या नावानं या बुद्धिरूपी बिघडलेली जी अहिल्या आहे, या जड बुद्धी, किती बुद्धीचा उद्धार केला, किती जणांच्या बुद्धीचा उद्धार केला. म्हणून राम नामानं असंख्य लोकांची बुद्धी सुधरवून टाकली नामानं, आणि रामानं एकच अहिल्याचा उद्धार केला. म्हणून रामापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. विठ्ठल आणि आज या ठिकाणी रामकथा आहे, आणि ज्या कथेचं साधू संतांनी श्रवण केलेलं आहे. तुळशीदास महाराज सुंदर वर्णन करतात. राम कथा शशी किरण समाना, साधू संत चकोर करती जय पाना. रामाची कथा कशी आहे? शशी म्हणजे चंद्र, चंद्राच्या किरणासारखी कथा आहे. चंद्र किरण हे शीतल आहे. ते चंद्र किरण आणि जीवाला शीतलताही देते, तसं ही राम कथा जीवाला परम सुखही देते आणि ज्ञानाच्या प्रकाशातही जीवाला नेते. विठ्ठल विठ्ठल. सतत चोखोबाराय असं वर्णन करतात की भगवंताचं नामस्मरणच केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? तर अखंड, त्याच्यामध्ये खंडना नको. असे म्हणणारे चोखोबाराय किती नामधारक आहेत. चोखोबारायचा जर इतिहास आपण पाहण्याकरता गेलं तर त्यांचा अभंगच आपण शिवे करता घेतला, म्हणून 5 मिनिटं त्यांचा विषय इतिहास सांगतो. जन्माचा चोखोबारायचा, त्यांचं मूळ गाव कोरेगाव, आणि कोरेगावामध्ये सुदामा आणि सावित्री हे चोखोबारायांच्या आई वडिलांचं नाव आहे. सावित्री आणि वडिलाचं नाव सुदामात. आणि त्यावेळेस त्या कोरेगावामध्ये सुदाम चोखोबारायचे वडील चोखोबाच्या जन्माच्या पूर्वी आणि गाव काम करायचे, गावाचं काम करायचे. पूर्वीच्या काळात असायचे पाटलाच्या हाताखाली, गावचे पाटील असायचे ना, मग त्यांच्या हाताखाली एक गाव काम करण्याकरता म्हणून त्याची नियुक्त करण्यात आली होती सुदामाची. पण आणि एक दिवस, उन्हाळ्याचा दिवस, खूप आमराईपाडा आली कोरेगावच्या पाटलाची. पण त्या पाटलाचा नेम असा होता की पांडुरंगाला अर्पण केल्याशिवाय ते आपल्या शेतातील धान्य असो, फळ असो, ते त्याला स्पर्श करत नव्हते. म्हणून आता एवढी मोठी आमराई आली, म्हणून काय त्या गावकाम करणाऱ्या सुदामाला आणि सावित्रीबाईला गावच्या पाटलानं बोलवलं आणि त्यांच्या जवळ आंब्याचे टोपले भरून दिले. दोघं पती पत्नी आले, 100 आंबे मोजून दिले. एका टोपलीमध्ये 50, एका टोपलीमध्ये 50, आणि सांगितलं हे आंबे आणि मंदिरामध्ये जाऊन पांडुरंगाला अर्पण करा. आणि एक चिठ्ठी दिली लिहून, चिठ्ठीवर लिहिले की बुवा हे जो आमचा व्यक्ती आहे सुदाम, याच्या जोड मी 100 आंबे मोजून दिले आणि हे पांडुरंगाला मी अर्पण केले असं सांगितलं. आणि ती बडीव्याला त्या ब्राह्मणाला ती चिठ्ठी देऊन टाका. आता असं सांगितल्यानंतर मग दोघं पती पत्नी सावित्रीबाई आणि सुदामदेव आंब्याची टोपली डोक्यावर घेतली आणि रस्त्याने निघाले. आता सुदामा हे निश्चित पांडुरंगाचे भक्त होते, म्हणून रस्त्याने जात असताना सावित्रीबाई त्यांना साथ करत होती आणि सुदामा देवाचं चिंतन करत होते. राम 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 सीता
जात असताना प्रभूचं चिंतन करत चालले. सुदाम पुढे आहेत आणि सावित्रीबाई मागे आहेत. तेवढ्यामध्ये पांडुरंगाने त्यांची परीक्षा घेतली. देव भक्ताची परीक्षा घेत असतो. परीक्षा कोणाची होते? ज्यानं अभ्यास केला त्याची परीक्षा. जे अभ्यासच करत नाही त्याची परीक्षा होणार का? नाही नाही. आमचा अध्ययन चालू आहे बा. काय म्हणजे आम्ही भागवत ऐकतो, कीर्तन श्रवण करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, अध्ययन आहे. और एवढा अध्ययन केल्यानंतर परीक्षा तर द्यावीच लागेल. प्रत्येक भक्ताला आणि त्याची परीक्षा द्यावी लागते. पण असं होते, आम्ही अभ्यास खूप करतो पण परीक्षेतच फेल होतो. परीक्षेत पास सहसा होतच नाही, परीक्षेमध्ये फेल होतो. कारण जीवनामध्ये भक्ती करत असताना जर एखादं संकट आलं, एखाद्या जीवनात आघात झाला, तर आम्ही डायरेक्ट असं म्हणतो, देवानं आमचं काय बरं केलं? एवढं आम्ही पैदल दिंडीत चाल, देवाचं नामस्मरण कर, आणि आमच्यावर एवढा घाल आला, देवानं आमचं काय केलं? आम्ही देवाचं इथलं करतो. काय करतो देवाचं? आम्ही कधी कधी असो आम्ही देवाचं इथलं करतो. काय देवाचं बाळातपण करावं लागते का? देवाचं काय करतो? देवाचं आम्ही काही करत नाही. पण ज्याला देव पाहिजे ना, तुकाराम महाराज सांगतात, देव कोणालाही भेटत नाही. कोणाला भेटतो? देवाची खून आला ज्याची घरा, ज्याची संसाराची राबडे. आम्ही तर 2-3 अभंग म्हणले, 2-4 कीर्तन केले. असं वाटते बंगला झाला पाहिजे, 4 व्हीलर झाली पाहिजे. या संसार थाटण्याच्या मागे लागतो. पण तुकाराम महाराज सांगतात, नाही नाही नाही. देव भक्ता लागी करुणी दि संसार, अंगे वारावार करुणी ठेवी. बहुभाग्य देता अंगी भरी ताठा, म्हणून करंठा करुणी ठेवी. स्त्री द्यावी गुणवंती नसते गुंत्याशा, मनोनी कर्कशा पाठी लावी. कारण देव भक्ताच्या संसाराचा स्वतःच मोडातोडा